हॅलो, प्रेज द लॉर्ड. मी पास्टर देवदत्त अरुण गायकवाड बोलतोय अकोल्यावरून. माझ्या पियानो आपण प्रगटीकरणाचा अभ्यास करत आहोत. प्रगटीकरणाचं पुस्तक आहे, याचा 5वा अध्याय मी वाचतो. जो राजासनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातात पाठ पोट लिहिलेली व 7 शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची गुंडाळी मी पाहिली. आणि गुंडाळीवर ते शिक्के फोडून ती उघडाव्यास कोण योग्य आहे असे मोठ्यानं पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिला. तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडवयास किंवा तिच्यात पाहावयास समर्थ नव्हता. ही गुंडाळी उघडाव्यास किंवा तिच्यात पाहाव्यास योग्य असा कोणी आढळला नाही, म्हणून मला फार रडू आले. तेव्हा वडील मंडळापैकी एक जण मला म्हणाला, रडू नको, पहा, यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर याने जय मिळविला आहे, म्हणून तो तिथे 7 शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या प्रिय प्रभू परमेश्वर देव बापा, तुझी ही पवित्र वचन आम्हाला समजावून सांग. आमचे नेत्र उघड, म्हणजे आमच्या तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी आमच्या दृष्टीस पडतील. पवित्र आत्म्या देवा, तू आमचा शिक्षक आहे, तू आम्हाला शिकव आणि आम्हाला आशीर्वाद दे. येशू ख्रिस्ताच्या गौरवासाठी प्रार्थना परमेश्वर पित्याच्या चरणावर अर्पण करतो, म्हणून तो ऐक पित्या. आमेन, आमेन, आमेन. पियानो, आपण 4था अध्याय संपवला आहे आणि आता 5व्या अध्यायामध्ये येऊन पोहोचलो आहोत. अध्याय 4 मध्ये बघा, सर्व प्रकाश झोत जो आहे तो राजासनावर त्या ठिकाणं केंद्रित केलेला आहे, नाही का. राजासनावर जो स्थानापन्न आहे त्या परमेश्वर पित्याविषयी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पण अध्याय 5 मध्ये मात्र माझ्या प्यानो सर्व गोष्टीचा प्रकाश झोत हा 7 शिक्के मारलेल्या गुंडाळीवर त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यानंतर त्या ठिकाणं सिंह व कोकरा जो प्रभू येशू आहे त्यावर माझ्या प्यानो सर्व गोष्टी केंद्रित केलेल्या आहेत. तर आपण आता 5व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. नंतर मग अध्याय 6 ते 19 जे आहे त्या होणाऱ्या भविष्य काळामधल्या घटना ज्या आहेत त्यांची तोंड ओळख माझ्या प्यानो अध्याय 4 आणि 5 मध्ये आहे. की महासंकटाच्या काळात म्हणजे अध्याय 6 ते 19 परमेश्वरचा न्याय कसा येणार आहे हे समजण्यासाठी आम्हाला अध्याय 4 मधील परमेश्वरचे पावित्र्य, अध्याय 5 मधील 7 शिक्के मारलेली गुंडाळी याचे रहस्य हे आम्हाला समजायला पाहिजे माझ्या प्यानो. समजलं का. आणि म्हणून माझ्या प्यानो देवाच्या एका सेवकाने असं म्हटलं आहे की प्रगटीकरण अध्याय 5 मध्ये 7 शिक्क्यांनी बंद असलेली ही गुंडाळी प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा उलगडा करणारी किल्ली आहे. प्रेज द लॉर्ड. अर्थात ही गुंडाळी माझ्या प्यानो 7 शिक्के मारून बंद केलेली गुंडाळी अतिशय महत्वाची आहे, यात काही शंका नाही माझ्या प्यानो. कारण पुढील घटनांवरून हे स्पष्ट होते बरं का. त्या काळामध्ये कागदाचा शोध लागलेला नव्हता, म्हणून पापायरस या मृदू चर्मावर लिखाण करून ते गुंडाळून ठेवीत असत माझ्या प्यानो, नाही का. आणि कायद्याप्रमाणे महत्वाचे कागदपत्र किंवा इतर दस्तऐवज गुंडाळून शिक्के मारून मोहर बंद करून ठेवीत असत माझ्या प्यानो, यासाठी की ते सुरक्षित असावे व योग्य वेळी त्यातील लिखाण हे प्रगट व्हावे. आता ही गुंडाळी परमेश्वर पित्याच्या उजव्या हातात आम्हाला पाहायला मिळतं. पहिल्या वचनात लिहिलेलं आहे की जो राजासनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातात पाठ पोट लिहिलेली व 7 शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची गुंडाळी मी पाहिली. प्रेज द लॉर्ड. राजस्थानावर प्रभू परमेश्वर पिता माझ्या प्यानो बसलेला आहे, तसं वर्णन 4थ्या अध्यायामध्ये आम्हाला केलेलं आहे. त्याची आकृती कशी आहे सांगितली नाही, परंतु त्याच्यापासून जे किरण येतात माझ्या प्यानो, यास्वे नाही का आणि सारदिस या रत्ना प्रमाण तो आहे, असं त्या ठिकाणं त्याचं वर्णन योहानानं केलेलं आहे. आणि त्याच्या उजव्या हातामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की गुंडाळी. आता उजवा हात जो आहे हा अधिकार आणि सामर्थ्य याचं दर्शक आहे माझ्या प्यानो. समजलं का. आणि ही गुंडाळी माझ्या प्यानो इतकी महत्वाची आहे, आम्हाला पाहायला मिळतं की ते आम्हाला एकदा कळालं ना तर मग पुढं घडणाऱ्या घटना ज्या आहेत प्रगटीकरण 6 ते 19 पर्यंत, अध्याय 19 पर्यंत, त्या आम्हाला समजायला सोप्या जातील माझ्या प्यानो. समजलं का. आणि त्या ठिकाणी मी पाहतो की
हे अधिकाराचं चिन्ह आहे. परमेश्वरच फक्त हा अधिकारी आहे. त्याच्या हातामध्ये ती गुंडाळी आहे माझ्या प्यारो. दुसरा कोणी अधिकार कोणता दुसरा कोणाचा अधिकार आणि सामर्थ्य चालू शकत नाही. 5वा अध्याय 2ऱ्या वचनात लिहिलं आहे, गुंडाळीवरचे शिक्के फोडून ते उघडण्यास कोण योग्य आहे असे मोठ्यानं पुकारणारा बलवान देवदूत मी पाहिला. Praise the Lord. एक फार मोठा बलवान देवदूत, साधारण देवदूत नाही, परंतु फार मोठा बलवान देवदूत. आता तो मिखायल आहे की गाब्रियल आहे किंवा कोण आहे आम्हाला माहित नाही, पण तो बलवान आहे मात्र, ही गोष्ट खरी आहे. आणि तो पुकारत आहे, मोठ्यानं त्या ठिकाणी तो आव्हान देत आहे की त्या गुंडाळीवरती शिक्के फोडून ते उघडाव्यास कोण योग्य आहे. 3ऱ्या वचनामध्ये लिहिलं आहे, तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वी खाली कोणीही ती गुंडाळी उघडाव्यास त्याच्यात पाहाव्यास समर्थ नव्हता. हा, आता या ठिकाणी आम्ही पाहतो की ती गुंडाळी, तिच्यावरची शिक्के हे घेऊन ते शिक्के फोडण्यास योग्य असा पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली आणि वर स्वर्गामध्ये कोणी नव्हता. कोणी बलवान असा देवदूत नव्हता. आता हा बलवान देवदूत आहे, तो देखील समर्थ नव्हता. हे कोणताही देवदूत, मिखायल, गॅब्रियल, ते देखील समर्थ नव्हते. पृथ्वीवर मनुष्य प्राण्यामध्ये असणारे मोठमोठे तत्ववेत्ते, धर्म संस्थापक, मोठमोठ्या गोष्टी सांगणारे किंवा शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, गणित तज्ञ, याचे कोणीच नाही. पृथ्वीवर देखील कोणी नाही सापडला त्या ठिकाणी. पृथ्वीच्या खाली म्हणजे ते मरण पावलेले आहेत. मोठमोठे पराक्रमी योद्धे, नेपोलियन सारखे, नाही का, अलेक्झांडर द ग्रेट सारखे मोठे सेनानी, किंवा माझ्या प्यानो जगातला कोणताही तत्ववेत्ता किंवा कोणीही त्या ठिकाणी माझ्या प्यानो, किंवा पवित्र शास्त्रामध्ये मोठमोठे संतगण होऊन गेले, अब्रामासारखे किंवा दाविदासारखे, ते देखील माझ्या प्यानो त्या ठिकाणं ती गुंडाळी घेऊन तिचे शिक्के फोडण्यास योग्य नव्हतं, समर्थ नव्हतं. आता 3ऱ्या वचनात दिलेलं आहे, 4थ्या वचनात, कोणी योग्य सापडला नाही म्हणून मला फार रडू आले. आणि योहान त्या ठिकाणं माझ्या स्वर्गामध्ये रडायला लागला आणि तो मला फार रडू आले. आता योहानाला का बरं रडू आलं? आता हे आम्हाला पाहायचंय नाही का. आता रोमी साम्राज्यामध्ये कोणताही कायदेशीर दस्तऐवज शिक्का मारून मोहरबंद करीत ते शिक्के फोडण्याचा अधिकार फक्त संबंधित योग्य व्यक्तीस न्यायालयात न्यायाधीशासमोरच असे. आता स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीखाली कोणी ते शिक्के फोडण्यास योग्य नव्हते, सापडलं नाही म्हणून योहान रडायला लागला. आता योहान का रडायला लागला? व त्या गुंडाळीमध्ये असे काय होते की वर स्वर्गात एकही बलवान, सामर्थ्यवान देवदूत किंवा पृथ्वीवरील मोठमोठे बुद्धिमान त्याच्यापैकी कोणी समर्थ राहिले नाही. तर ही गुंडाळी नेमकी काय आहे हे समजण्यासाठी माझ्या प्यानो आज आपण अभ्यास करणार आहोत. पवित्र शास्त्रातला फार महत्वाची गोष्ट आहे, आम्ही समजून घेऊया. आपण या ठिकाणं लेवीचं, जुन्या करणातील लेवीचं पुस्तक पाहणार आहोत. त्याच्यामध्ये 25वा अध्याय 23 वचनापासून 25 वचनापर्यंत वाचू आपण. त्यामध्ये लिहिलं आहे, प्रभू म्हणतो, जमीन विकायची तर ती कायमची विकून टाकायची नाही. कारण जमीन माझी असून तुम्ही माझ्या आश्रयाला परके व उपरी आहात. म्हणून तुमच्या वतनाच्या सगळ्या व्यवहारात जमीन सोडून घेण्याची तुम्ही तरतूद करावी. तुझा कोणी भाऊबंद कंगाल झाला आणि त्याने आपल्या वतनाचा काही भाग विकला, तर त्याच्या सगळ्यात जवळच्या आप्तानं पुढे येऊन आपल्या भाऊबंधानं विकलेला भाग सोडून घ्यावा. या ठिकाणं प्रभू परमेश्वर देवानं जुन्या करारात हा नियम दिला होता. आणि माझ्या प्यानो पवित्र शास्त्रामध्ये दिलेले सगळे नियम, कानून हे जे आहे ते स्वर्गामध्ये माझ्या प्यानो जसे तसेच आहेत, पृथ्वीवरती लागू पडतात. ब्रदर डीजस दिनाकरन ज्यावेळेस स्वर्गात गेले त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणं एक फार मोठं पुस्तक दिसलं. प्रभू येशून त्यांनी विचारलं, प्रभू ते काय? प्रभूने म्हटलं, जाऊन बघ. आणि त्या ठिकाणी त्यांनी जाऊन बघितलं. माझ्या प्रेम ते काय होतं? ते बायबल होतं. आणि ते उघडं होतं. आणि त्यामध्ये कोणता अध्याय होता? तर यशाचा 53वा अध्याय. आणि प्रभू येशूने त्याला सांगितलं की यशाचा 53वा अध्याय हा जो आहे, हा पवित्र शास्त्रातला फार महत्वाचा अध्याय आहे. येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी प्रभूने सांगितलं की देवाचं वचन जे आहे हे स्वर्गामध्ये सर्व काळ करता स्थिर ठेवलेलं आहे.
हा, आणि म्हणून माझ्या प्यानो पवित्र शास्त्रातले सिद्धांत, पवित्र शास्त्रातले जे नियम आहेत प्रभूने लावून दिलेले, ते सार्वकालिकतेसाठी देखील उपयोगीचे आहेत बरं का. या ठिकाणी आम्ही पाहतो की जमीन विकायची असेल तर ती कायमची विकता येत नाही बरं का. एखादी व्यक्तीला गरज पडली, कंगाल झाले, त्याला विकायची, तर जवळच्या आप्त्याला संबंध त्या हे करायचं. जवळचा आप्त जो असेल त्याला त्या ठिकाणं कॉन्टॅक्ट करून त्याला ती विकावं लागेल. नाही तर त्याला तसा परवानगी नव्हती. आता प्रभू परमेश्वरने सांगितल्याप्रमाणे यिर्मयाने देखील माझ्या प्यानो अशा प्रकारे जमीन विकत घेतली. यिर्मयाचं पुस्तक याचा 32वा अध्याय 6 ते 9 ही गोष्ट जर तुम्ही वाचली तर त्या ठिकाणी पाहायला मिळेल तुम्हाला की यिर्मयाचा चुलत भाऊ हानामोल हा यिर्मयाला म्हणाला, माझे शेत विकत घे, कारण ते वतन करून घेण्याचा व सोडण्याचा हक्क तुझा आहे. आणि मग प्रभूने त्याला सांगितलं होतं यिर्मयाला ते विकत घे म्हणून, आणि म्हणून यिर्मयानं त्याचे मोल 17 शेकेल रुपये तोलून दिले व खरेदी खतावर सही केली व त्यावर साक्षीदारासमोर शिक्का मारला व खरेदी खताच्या एक मोहरबंद व एक उघडी अशा नकला त्याने घेतल्या व त्या परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मातीच्या भांड्यामध्ये त्याने ठेवल्या. बघा, त्या काळामध्ये देखील कसं त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं यिर्मयाने ते घेतलं नाही का. सगळ्यात जवळचा आप्त हा त्याचा चुलत भाऊ होता, यिर्मयाचा चुलत भाऊ होता नाही का. जमीन किंवा शेत सोडून घेण्याचे, खंडून घेण्याचे उत्तम उदाहरण पवित्र शास्त्रात जर दुसरं कोणतं असेल तर ते रूथ पुस्तकामध्ये पाहायला मिळतं. आता रूथ माझ्या प्यानो तुम्ही जर ते पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, फार सुंदर पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की अबिमेलेक आणि नामी हे बेथलेहमामध्ये राहणारं एक यहुदी कुटुंब होतं. आणि त्यानंतर त्यांना 2 मुलं होती, महलोन आणि खिल्लोन. आणि बेथलेहमामध्ये दुष्काळ पडला आणि मग दुष्काळामध्ये त्या ठिकाणं आपलं चालत नाही, जमत नाही, म्हणून त्यांनी त्या ठिकाणं माझ्या प्यानो मोआब देशामध्ये जायचा निर्णय घेतला. चुकीचा निर्णय घेतला. बेथलेहेम म्हणजे भाकरीचं घर, ते सोडलं आणि त्या ठिकाणी ते मोआब देशात, मूर्तीपूजक देशात गेले. माझ्या ज्यावेळेस आम्ही देवाचं घर सोडतो, ज्यावेळेस आम्ही देवाच्या लोकांना सोडतो आणि ज्यावेळेस आम्ही जगातल्या लोकांशी कॉन्टॅक्ट करतो, तिथे जाऊन राहतो, त्यावेळेस मोठे प्रॉब्लेम्स येतात. आणि मग ह्या कुटुंबावर ते प्रॉब्लेम आले ना. आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणं अबीमेलेक जो आहे मोआब देशात मरण पावला. नावीला कळायला पाहिजे होतं की आपण जायला पाहिजे, आपण हे मूर्तीपूजक देशात राहायला नाही पाहिजे. पण तिने तसं केलं नाही. उलट त्यांनी महलोन आणि खिल्लोन या दोन्ही मुलांचं लग्न मोआबी स्त्रियांबरोबर करून दिलं, त्या मूर्तीपूजक स्त्रिया. आणि मग त्या ठिकाणी आर्पा आणि रूथ या 2 मुलींबरोबर त्यांचं लग्न झालं, महलोन आणि खिल्लोनचं. आणि मग काय झालं, परमेश्वर देवानी पुन्हा दुसरा टेलिग्राम पाठवून तो महलोन मरण पावला. तरी देखील नामीला काही त्या ठिकाणं जाग आली नाही. कधी कधी प्रभू आमच्या जीवनात संकट पाठवतो आणि आम्हाला काहीतरी सांगत असतो, पण आम्हाला ते कळतच नाही. आणि हिलाही कळलं नाही. आणि माझ्या प्यानो आम्हाला पाहायला मिळतं शेवटी परमेश्वर देवानं दुसरा मुलगा खिल्लोन त्याला पण मारून टाकला, तो पण मरण पावला. आणि मग नामी म्हणे, नाही नाही नाही, आपल्या लोकांकडे जायचं आता. आणि म्हणून ती तुझ्या दोन्ही सेना म्हणाले की तुम्ही जा तुमच्या तुमच्या देशामध्ये, मी मात्र माझ्या देशात चालले. आणि त्यावेळेस आर्पा सोडून गेली. परंतु रूथ म्हणाली की तुमचे लोक हे माझे लोक, तुमचा देव तो माझा देव, तुम्ही राहाल तिथं मी राहील आणि मरूपर्यंत मी तुमच्या जवळच राहील, असं तिनं सांगितल्यानंतर ते बेथलेहमात आले. आणि बेथलेहमामध्ये आम्हाला पाहायला मिळतं माझ्या प्यानो की रूथ जी आहे ती बवाजाच्या शेतामध्ये सर्वावस्थेला जायची. आणि बवाजाचं लक्ष त्या स्त्रीकडे गेलं की ती स्त्री कधीही कोणत्या परपुरुषाकडे बघत देखील नव्हती. अत्यंत नीतीनं ते त्या ठिकाणी आपलं काम करायची आणि घरी जायची. आणि बाबाजानं ती गोष्ट पाहिली, अरे बाकीच्या स्त्रिया तर त्या ठिकाणं हे करतात आणि ही कशी आहे. आणि म्हणून मग त्या ठिकाणं माझ्या प्यानो पुढं नामीनं देखील रुतला सांगितलं की कशा रीतीनं बाबाजीवर राहायचं. आणि नंतर शेवटी बाबाजीची तयारी झाली आणि तिच्यासाठी लग्न करण्याची त्याची त्या ठिकाणं माझ्या प्यानो त्यांनी इच्छा दर्शवली. परंतु त्यांचं जे वतन होतं ते वतन सोडवायचं त्यांचा जो नियम होता, त्या नियमाप्रमाणे माझ्या प्यानो बाबाजानं मग त्या ठिकाणी त्याचं शेत जे आहे ते, पण शेत हे वतन तेवढं सोडवायचं नव्हतं, तर रूथ देखील त्या ठिकाणी तिच्या वतनाचा भाग होता, तिला देखील सोडवायचं होतं. आणि म्हणून मग बाबाजानं त्या ठिकाणी माझी इच्छा दर्शवली. इच्छा दर्शनानंतर आम्हाला पुढे पाहायला मिळतं की बाबाजापेक्षा देखील जवळचा नातेवाईक होता, आणि तो जवळचा नातेवाईक त्याच्याकडे तो गेला आणि त्याने सांगितलं की नामी तिची जमीन आणि त्यानंतर तिची सून जी आहे यांना सोडवायचं आहे, तर तू जवळचा आप्त आहे, त्यांना तू सोडव. त्यावेळेस तो म्हणाला ठीक आहे. पण त्यांनी सांगितलं की तुला
रूथला आपली पत्नी म्हणून घ्यावं लागेल, कारण त्याच्या वतनावर त्याचं नाव राहा. त्यावेळेस तो म्हणाला की मला ते जमणार नाही. भावाजीला सांगितलं तू त्याप्रमाणे काय कर, ते वतन सोडव. आणि बावाज पुढे आला आणि त्याने ते वतन सोडवलं पैसे देऊन. आम्हाला पाहायला मिळतं माझ्या प्यानो की मवाबी स्त्री रूथ ही यहोवा परमेश्वर देव हा माझा देव आहे म्हणून तिनं प्रभूचा स्वीकार केला. ती मंडळीचं दर्शक आहे. बावाज हे प्रभूच्या माझ्या प्रभू येशूचं दर्शक आहे, नाही का? आणि त्यानंतर जो जवळचा नातेवाईक आहे ते नियमशास्त्र दर्शक आहे. नियमशास्त्र खंडून घेऊ शकलं नाही माझ्या प्रणवतीला रूथला. प्रेज द लॉर्ड. नाही का? सुंदर चित्र ते आहे. तर या ठिकाणी आम्ही पाहतो की कशा रीतीनं बाबाजीनं खंडून घेतलं, नाही का? हा. आणि म्हणून त्या ठिकाणी माझ्या प्यानो नियमशास्त्र हे जे आहे रोम 7:4 मध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही नियमशास्त्राच्या संबंधाने मृत झाला अशासाठी की तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे मेलेतून जो उठला त्याचे व्हावे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आता हे तुम्हाला मी सांगितलं, याच्या पाठीमागे उद्देश हा आहे की तुम्हाला समजावं व्यवस्थितपणे की प्रभू परमेश्वरचा जो नियम आहे तो नियम माझ्या प्यानो हा अनंत काळासाठी आहे. बघा उत्पत्तीचं पुस्तकाचा पहिला अध्याय 26व्या वचनामध्ये लिहिलं आहे, देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, अवघी पृथ्वी व पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी यावर तो सत्ता चालवेल. परमेश्वर देवाची आज्ञा मोडून पाप केल्यामुळं, सैतानाचं ऐकल्यामुळं आदामानं त्याला पृथ्वीवर दिलेला जो अधिकार होता, जी सत्ता होती ती त्यांनी गमावली. तुमच्या लक्षात आलं का? आणि सैतानानं माझ्या प्यानो इलिगली किंवा बेकायदेशीरपणे आदामाला फसवून, त्याला ठकवून, त्याचा जो अधिकार प्रभूने त्याला दिला होता संपूर्ण पृथ्वीवर, सर्व सृष्टीवर, सर्व प्राण्यामात्र्यावर, तो अधिकार त्या ठिकाणी नंतर मनुष्य पापाचा गुलाम झाल्यामुळं, सैतानाचा गुलाम झाल्यामुळं, पापामुळे मृत झाल्यामुळं तो अधिकार, सत्ता सैतानाकडे गेली. आणि सैतान हा माझ्या प्यानो पुढे आम्ही पाहतो की सर्व सृष्टीचा, मानवाचा, वनचर पक्षी आणि पाण्यातील मासे या सगळ्यांचा तो काय झाला, अधिपती झाला. आणि म्हणून सगळ्या आदाम ज्यावेळेस पतन पावला त्यावेळेस तो एकटाच पतन पावला नाही माझ्या प्यानो, तो सर्व सृष्टीचा मुकुटमणी होता, नाही का? आणि सर्व मानव जातीचा तो मस्तक होता. म्हणून त्याच्यामुळं जी मानवजात त्याच्या बीजामध्ये होती ती सगळी मानवजात माझ्या पतनामध्ये गेली, ती शापित झाली. समजलं का? आणि म्हणून माझ्या प्यानो पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय 14व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी प्रभू परमेश्वर सांगतोय की तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणाला तू हे केले म्हणून सर्व ग्राम पशु, वंचर पशु यापेक्षा तू शापग्रस्त हो. वर ग्राम पशु, वंचर पशु, साप हे त्या ठिकाणी शापित झाले माझ्या प्यानो, नाही का? 17व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे प्रभू आदामास प्रभू म्हणाला तू आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली त्याचे फळ तू खाल्ले म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आलाय. आयुष्यभर तू कष्ट करून तिचा उपज खाशील, ती तुला काटे व कुसळी देईल. माझ्या प्यानो हे शाप जे आहेत हे सैतानामुळं, पापामुळं माझ्या प्यानो मानव जातीवर, आणि नुसतं मानव जातीवरच नाही पण संपूर्ण सृष्टीवर, वनचर, सर्व पशु यांच्यावरती आले माझ्या प्यानो. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये नवीन करारामध्ये माझ्या प्यानो याचं फार सुंदर स्पष्टीकरण पावलानं केलेलं आहे. बघा आदाम आणि हवेनं पाप केलं आणि त्यांनी पाप केल्यामुळं माझ्या प्यानो संपूर्ण सृष्टी, सर्व पृथ्वी आणि सर्व जगावर अधिपत्य माझ्या प्यानो सैतानाचं आलं, नाही का? आणि म्हणून त्या ठिकाणं रोमकास पत्र याचा 8वा अध्याय आणि त्याच्या 19 वचनाच्या पुढे मी वाचतो. त्या ठिकाणी बघा काय लिहिलेलं आहे. कारण सृष्टी देवाच्या पुत्राच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करीत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली, ती आप खुशी नव्हे तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळं. स्वाधीन कोणी केलं? आदामाने केलं, नाही का? सृष्टीला व्यर्थतेच्या स्वाधीन कोणी केलं? तर आम्हाला पाहायला मिळतं ते
आदामानं केलेला आहे, नाही का? आणि पुढे लिहिलं 21व्या वचनामध्ये, सृष्टी ही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी या आशेनं वाट पाहते. कारण आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आज पर्यंत कणत आहे व वेदना भोगीत आहे. इतकेच नव्हे तर जे आपणाला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे, ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठाई कणत आहोत. माझ्या प्रियानो, ही सृष्टी कणत आहे, वेदना भोगीत आहे. का बरं? कारण आदामाने हवेनं पाप केलं आणि त्याच्यामुळं संपूर्ण सृष्टी व्यर्थतेच्या सैतानाच्या स्वाधीन करण्यात आलेली आहे. आणि ही आप खुशीनं स्वाधीन झाली नाही, तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळं, स्वाधीन कोणी करून दिलं? तर आदाम आणि हवेनं पाप केल्यामुळं. कारण प्रभू परमेश्वर देवाने आदामाला सगळ्या सृष्टीचा आणि सर्व पृथ्वीचा सत्ताधीश बनवलं होतं. परंतु देवाचं त्याने ऐकलं नाही, सैतानाचं ऐकलं आणि त्याच्यामुळं माझ्या प्यानो तो सैतानाचा आणि पापाचा गुलाम झाला आणि त्याच्यामुळे सर्व मानवजात ही सैतानाच्या आधिपत्याखाली आली. संपूर्ण सृष्टी माझ्या प्यानो आणि म्हणून संपूर्ण सृष्टी ही देवाच्या पुत्राची प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे. माझ्या प्यानो हे झाड झुडप वनचर पशु हे सगळे जण जे आहे माझ्या प्यानो, पवित्र शास्त्र सांगतं की देवाच्या पुत्राची प्रगट होण्याची प्रतीक्षा करत आहे ते, नाही का? आणि सृष्टी स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी या आशेनं वाट पाहते. काय वाट पाहते सगळी सृष्टी? की नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन, हा, नश्वरतेच्या नश्वरता, व्यर्थता याच्या दास्यामध्ये सैतानाने या सृष्टीला ठेवलेलं आहे माझ्या प्यारो. आणि म्हणून हे निसर्ग जे आहे ते आम्हाला साथ देत नाहीये माझ्या प्यारो, नाही का? हा, हे सर्व सैतानाने त्या ठिकाणी आधिपत्य केलेलं आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी या आशेने ती वाट पाहत आहे. आपल्या ठाऊक सबंध सृष्टी आजपर्यंत कणत आहे व वेदना भोगीत आहे. माझ्या प्रियानो, मी तुम्हाला सांगतो की आदामानं पाप केलं तेव्हापासून तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यापर्यंत ही संपूर्ण सृष्टी माझ्या प्रियानो प्रभू परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याची वाट पाहत आहे, कणत आहे, वेदना भोगत आहे, असं पवित्र शास्त्र सांगतं. तर बघा, आदामानं पाप केलं हे साधारण पाप नव्हतं. त्या पापामुळं मनुष्य पूर्णपणे गुलाम झाला माझ्या प्यानो, का? आणि म्हणून सैतानाच्या ताब्यामध्ये ही सगळी पृथ्वी, सगळी सृष्टी गेली. आणि म्हणून माझ्या प्यानो, ही जी गुंडाळी आहे ही पृथ्वीच्या मालकीचा दस्तऐवज आहे आणि हे महत्वाचं मोहरबंद केलेलं खरेदी खत आहे. म्हणून माझ्या प्यानो, आदामापासून तर प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्यापर्यंत सर्व जग सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे. म्हणूनच काय की सैतानानं प्रभू येशूलाही आव्हान केलं. त्याला काय म्हटलं प्रभू येशूला त्याची परीक्षा होत असताना? माझ्या पाया पडून मला नमन कर, म्हणजे हे सर्व जगाचे वैभव मी तुला देतो, कारण ते मला सोपवून देण्यात आले आहे. लुक वर्तमान 4 अध्याय 6 वचन. मला हे सोपवून देण्यात, हे कोणी सोपवून दिलं? देवानं नाही, देवाने सैतानाला सोपवून नाही दिलं, तर हे आदामानं सैतानाला सोपवून दिलेलं आहे, नाही का? आणि माझ्या प्यानो, आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशूने म्हटलं की तू आपला देव परमेश्वर यालाच नमन कर व त्याचीच उपासना कर, असं लिहिलेलं आहे. सैतान पळून गेला. आता पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की सैतान या जगाचा अधिपती आहे. योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये प्रभू येशू स्वतः म्हणतो की आता या जगाचा अधिकारी, या जगाचा अधिपती येत आहे, पण त्याचं माझ्यामध्ये काहीच नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू मध्ये सैतानाचा कोणताच भाग नव्हता, परंतु तो या जगाचा अधिपती आहे. त्यानंतर 2 कोरिंथ 4 अध्याय 4 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की सैतान या युगाचं दैवत आहे, ज्यांनी अविश्वासऱ्या लोकांची मन आंधळी करून टाकलेली आहेत, की जेणेकरून येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाश होऊ नये. म्हणजे प्यानो, सैतान जो आहे त्यांनी इल्लिगली, बेकायदेशीरपणानं आदामाला फसून ठकून पृथ्वीचा, सृष्टीचा मालकी हक्क स्वतःकडे घेतलेला आहे. आणि पृथ्वीच्या मालकीचे दस्तऐवज आता पित्याच्या हातात आहे.
पृथ्वीची सर्व सृष्टीची मानवाची मालकी सैतानाकडे आहे व ती मालकी खंडून घ्यायची आहे, ती सोडवायची आहे. आणि देवाच्या वचनाप्रमाणे मालकी खंडून घ्यायची असेल तर ती मालकी सोडवणाऱ्या 3 गोष्टींची आवश्यकता किंवा 3 गोष्टींच्या अटी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्या 3 अटी कोणत्या आहेत? पहिली अट जी आहे, जर ती भूमी सोडवून घ्यायची असेल तर सोडविणारा किंवा खंडून घेणारा जवळचा आप्त असला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. दुसरी अट, विलिंग टू ऍक्ट, म्हणजे सोडविण्यासाठी, खंडून घेण्यासाठी सोडवणारा इच्छुक असला पाहिजे. तिसरी अट, खंडणीची किंमत देण्या इतका तो संपन्न असला पाहिजे. आता आम्ही पाहिलं की इर्म्याला त्या ठिकाणी त्याची भूमी जी आहे त्याच्या चुलत भावाची, चुलत भाऊ तो होता म्हणजे जवळचा आप्त होता, त्याच्यामुळे तो खंडून घेऊ शकला, ती सोडवू शकला, घेऊ शकला. त्यानंतर इर्म्याची इच्छा होती, दुसरी की ती इच्छुक होता तो घ्यायची, कारण त्याला देवाने सांगितलं होतं घे ती. आणि तिसरी गोष्ट, त्याच्याकडे पैसा होता, 17 शेकेल चांदी त्याने त्या ठिकाणी मोजून दिली, त्या शेकेल नाही का, रूप त्यांनी मोजून दिलं त्या ठिकाणी. तसंच आता पृथ्वी ही सैतानाच्या ताब्यामध्ये आहे, सृष्टी ही सैतानाच्या आधिपत्याखाली आहे, ती कणत आहे, वेदना भोगत आहे. अशा स्थितीमध्ये या पृथ्वीला पुन्हा एकदा सोडवायचं आहे किंवा खंडून घ्यायचं आहे, तर देवाच्या वचनाप्रमाणे त्या तिन्ही अटी पूर्ण व्हायला पाहिजे. सोडविणारा जवळचा आप्त पाहिजे, सोडवण्याची इच्छा पाहिजे आणि खंडणीची किंमत देण्या इतका तो संपन्न असला पाहिजे. आणि म्हणून की काय माझ्या प्यानं आम्हाला पाहायला मिळतं पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा जवळचा आप्त होऊन त्या ठिकाणी आला माझ्या प्यानं, नाही का. जसा माझ्या प्यानो इर्म्याचा चुलत भाऊ, नाही का, त्यांनी तो व्यवहार केला. नामीनं बवाजा बरोबर, कारण त्यांचे जवळचं नातं होतं माझ्या प्यारो. तसंच प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे, देव आत्मा आहे आणि मनुष्य प्राणी, आणि म्हणून त्याला जवळचा आप्त होण्यासाठी मनुष्य प्राणी व्हावं लागलं, त्याला मानव व्हावं लागलं. इब्री लोकांस पत्र 2 अध्याय 14 वचनात दिलेले, ज्या अर्थी मुले एकाच रक्त मांसाची होती त्या अर्थी तोही प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला. प्रभू येशू ख्रिस्त देखील माझ्या प्यानो रक्त मांसाचा त्यांच्याप्रमाणे झाला, हे आम्हाला पाहायला मिळतं. समजलं का? प्रेज द लॉर्ड. त्यानंतर इब्री पत्र 2 अध्याय 17 वचनात दिलाय, त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूसारखे होणे अगत्याचे होते. प्रभू येशूला आपल्या बंधूसारखं होणं आवश्यक होतं, नाही का. म्हणून आदामानं गमावलेली प्रॉपर्टी किंवा वतन, पृथ्वीची मालकी खंडणी भरून सोडवण्यासाठी देवपुत्र मनुष्यपुत्र होऊन, नाही का, या जगामध्ये आला. दुसरा आदाम होऊन तो जगात आला, जवळचा आप्त होऊन त्याला त्या ठिकाणी यावं लागलं. दुसरी अट कोणती आहे की त्याची तयारी असली पाहिजे. आणि पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या प्यानो पित्याने त्याला पाठवलं, त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी नाकारला. तो म्हणाला की तू माझ्यासाठी शरीर तयार केलेलं आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे कराव्यास मी या भूतलावर आलो आहे. माझ्या प्यानो प्रभू येशू ख्रिस्तानी प्रत्येक गोष्ट येशू पित्याची इच्छेप्रमाणे केली आणि त्याची इच्छा होती त्या ठिकाणी माझ्या प्यानो, आणि म्हणून खंडणी भरून देण्यासाठी तो इच्छुक होता, नाही का. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, खंडणी भरून देण्यास तो समर्थ होता. पवित्र शास्त्रामध्ये 1 पेत्र 1 अध्याय 18 आणि 19 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तुमच्या वडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या निरर्थक वागणुकीपासून, नाही का, नंतर सोनं रूप या निरर्थक वस्तूपासून नाही, परंतु निर्दोष निष्कलंक असा जो कोकरा येशू ख्रिस्त याच्या बहुमूल्य रक्तानं तुम्ही मुक्त झालेला आहात. प्रेज द लॉर्ड. 1 पेत्र 1 अध्याय 18 आणि 21 वचनात सांगितलेलं आहे. त्यानंतर कलसीकरास पत्र 1 अध्याय 13 वचनात सांगितलेलं आहे की त्याने खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे पापाची क्षमा आम्हाला मिळालेली आहे. माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तानी खंडणी भरून दिली. प्रभू येशू ख्रिस्तानी ही पृथ्वी पुन्हा आपल्या मालकीची व्हावी, मनुष्याच्या मालकीची व्हावी म्हणून सैतानी जी बळकवली होती त्याच्याकरता प्रभू येशू ख्रिस्तानी खंडणी भरून दिली. समजलं का? प्रभू येशू ख्रिस्तानी किंमत दिली, स्वतःचं रक्त सांडलं, आणि म्हणून माझ्या प्यानो त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्या बलवान दूतानं मोठ्यानं पुकारा केला की कोण समर्थ आहे. त्यावेळेस वर स्वर्गात, खाली पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली कोणीही समर्थ नव्हतं.
आणि म्हणून माझ्या प्यानो सैतानाच्या हातातून ही पृथ्वी आणि ही सृष्टी पुन्हा एकदा खंडून घ्यायची जर असेल तर कोणताही धर्म संस्थापक, तत्ववेत्ता किंवा कोणताही मोठा पराक्रमी योद्धा किंवा कोणी मानव किंवा कोणताही देवदूत कोणीही समर्थ नाहीये माझ्या प्यानो. आणि म्हणून अशाची जे असमर्थ आहेत त्यांची उपासना करायची गरजच नाहीये. तर येशू ख्रिस्त आणि म्हणून त्या ठिकाणी माझ्या प्यानो वडिलापैकी एक जर म्हणाला की तू रडू नको, योहानाला म्हणाला तू रडू नको, पहा यहुदा वंशाचा सिंह दाविदाचा अंकुर याने जय मिळवला म्हणून तो तिचे 7 शिक्के फोडून ते उघडाव्यास योग्य ठरला आहे. तेव्हा राजासन व 4 प्राणी यांच्यामध्ये वडील मंडळ यांच्यामध्ये ज्याचा जणू काही वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. त्याला 7 शिंगे व 7 डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठवलेले देवाचे 7 आत्मे आहेत. त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. त्यांनी गुंडाळी घेतली तेव्हा ते 4 प्राणी व 24 वडील कोकरेच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ विणा व धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्या म्हणजे पवित्रांच्या प्रार्थना होत. ते नवे गीत गाऊन म्हणतात, तू गुंडाळी घ्यावयास व तिथे शिक्के फोडाव्यास योग्य आहेस, कारण तू वधीला गेला होतास आणि तू आपल्या रक्तानं सर्व वंश, निरनिळ्या भाषा बोलणारे लोक व राष्ट्रे यामधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत. माझ्या प्रियानो, प्रभू परमेश्वरची स्तुती असो येशू ख्रिस्ताबद्दल. खरोखर येशू ख्रिस्त आमचा जवळचा नातेवाईक, आमचा जवळचा आप्त म्हणून तो या ठिकाणी या जगात आला. माझ्या प्रियानो, तो मानव झाला. तुमच्या माझ्यासारखा रक्त मांसाचा तो झाला. माझ्या प्रियानो, तो मनुष्याचा पुत्र झाला. त्यांनी स्वेच्छेने त्या वधस्तंभावर तो गेला. माझ्या प्रियानो, त्यांनी आपले तोंड उघडलं नाही, त्यांनी आपली केस लढवली नाही पिलाता समोर. पिलात म्हणाला तू गप्प का. त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांनी काही तोंड उघडलं नाही. त्यांनी जर तोंड उघडलं असतं तर सगळे निरुत्तर झाले असते आणि येशू ख्रिस्ताला त्यांनी सोडून द्यावं लागलं असतं. पण प्रभू येशू ख्रिस्ताला ते माहित होतं, प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं तोंड उघडलं नाही. आणि माझ्या प्यानो वधस्तंभावर त्याला जायचं होतं आणि तो वधस्तंभावर गेला. तुमच्यासाठी माझ्यासाठी त्यांनी किंमत भरून दिली. माझ्या प्यानो खंडणी भरून दिली. आणि म्हणून आता प्रभू येशू ख्रिस्त ती गुंडाळी घ्यावयास आणि तिचे 7 शिक्के फोडाव्यास योग्य आहे. पृथ्वीचा खरा मालक माझ्या प्यानो प्रभू येशू ख्रिस्त आहे. परंतु सैतान काय असं सहजासहजी मानणारा नाहीये. त्या ठिकाणी तो माझ्या प्यानो प्रगटीकरणाच्या 6व्या अध्यायापासून ते 21व्या अध्यायापर्यंत मला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणं सैतानाचे जे काही हस्तक आहेत, सैतानाचे जे योजना आहेत, ख्रिस्त विरोधी आहे, त्यांना त्या ठिकाणी तो काय करणार आहे, त्यांच्यावर पीडा पाठवणार आहे. आणि एवढंच नाही तर मग आम्हाला पाहायला मिळतं सैतान देखील त्या ठिकाणं अनेक सैन्य घेऊन लढायला त्या ठिकाणी येणार आहे आणि शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे पृथ्वीवर आपलं साम्राज्य स्थापित करण्याचं आणि पृथ्वीला आपल्या हातात ठेवण्याचं. परंतु प्रभू येशू तो विजय आहे आणि तो विजय पावणार आहे त्या ठिकाणी. माझ्या प्यानो या भूतलावर 1000 वर्षाचं राज्य तो करणार आहे. या सगळ्या गोष्टी माझ्या प्यानो प्रगटीकरणाच्या पुस्तकात 6 ते 21 अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतील. आणि म्हणून माझ्या प्यानो ती गुंडाळी महत्वाची गुंडाळी आहे आणि ते यहोवा परमेश्वर पित्याच्या हातात आहे आणि ते गुंडाळी घ्यावयास व तिचे शिक्के फोडवयास फक्त येशू ख्रिस्त हा वर स्वर्गात, खाली पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली केवळ तोच एक योग्य आहे. आणि म्हणून केवळ त्याचीच उपासना, त्याचीच आराधना केली पाहिजे, त्याचीच सेवा आम्ही केली पाहिजे. माझ्या प्यानो प्रभू परमेश्वर गौरव असो. आणि म्हणून त्या ठिकाणी नवे गीत गाऊन ते म्हणतात की तू गुंडाळी घ्यावास, ते शिक्के फोडव्यास योग्य आहे, कारण तू वधीला गेला होतास आणि तू आपल्या रक्तानं सर्व वंश, निळ्या भाषा बोलणारे लोक व राष्ट्र यामधून आमच्या देवासाठी त्यांना विकत घेतले आहे. माझ्या प्रियानो, प्रभूने ही सृष्टी विकत घेतली आहे. रक्त त्या ठिकाणी त्यांनी सांडलेलं आहे आणि त्यांनी खंडणी भरून दिलेली आहे. तो आमचा जवळचा हप्ता आहे. माझ्या प्रियानो, आणि तो आता लवकर येऊन आमची सुटका करणार आहे. या शरीरामध्ये आम्ही कणत आहोत आणि माझ्या प्रिय सृष्टी कणत आहे आणि देवाच्या पुत्राची प्रगट होण्याची उत्कंठेने वाट ते पाहत आहेत. आम्ही देखील वाट पाहत आहोत की प्रभू येशू लवकर येईल आणि आम्हाला या भ्रष्ट जगातून, या पापी जगातून आम्हाला तो सोडवेल. माझ्या प्रियानो, आपण प्रभूला धन्यवाद देऊया. हे आमच्या यहोवा प्रभू परमेश्वर देवा, आम्ही तुझे फार आभार मानतो. सैतान दुष्ट आहे, तो लबाड आहे, तो फसवणार आहे, तो ठकवणार आहे. त्याने आमच्या पूर्वजांना आदामाला हवेला फसवलं आणि पृथ्वीची मालकी स्वतःकडे घेतली आणि तो सत्ताधीश झाला आणि त्याने मानवाला प्रभू भयंकर छळलं. आज आम्ही पाहतो भयंकर ऍक्सिडेंट होत आहेत, भयंकर प्रकारचे खून होत आहेत, भयंकर प्रकारचे युद्ध होत आहेत, रक्त सांडलं जात आहे. सैतान प्रभू परमेश्वराला त्या ठिकाणी कारणीभूत आहे. परंतु प्रभू आम्ही तुझे उपकार मानतो. अशा भयंकर भयंकर पवित्र बापा प्रभू सैतानाच्या हातातून पवित्र प्रभू येशू ख्रिस्ता तू या जगामध्ये मनुष्य होत आला आणि पवित्र प्रभू येशू स्त्रीचं संतान होऊन तू आला. त्या जुन्या सापाचं डोकं ठेचलं,
वधस्तंभावर मोठा विजय मिळवला प्रभूजी. आपल्या लोकांसाठी बहुमूल्य रक्त तू प्रभू सांडलं, तू वधिला गेला. म्हणून प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या पाया पडून तुला नमन करतो. तूच आमचा उद्धार करता आहे, सैतानापासून सोडविणारा तू आहे. तुला मान, महिमा आणि गौरव आम्ही त्या 24 वडिलांप्रमाणे, त्या 4 प्राण्याप्रमाणे, त्या देवदूतांप्रमाणे तुला आम्ही गौरव देत आहोत. तुझ्या पाया पडतो, तुला नमन करतो. धन्यवाद देऊन ही प्रार्थना आणि उपकास होते यहोवा परमेश्वर पित्या चरणावर परमेश्वर प्रभू येशूच्या गौरवासाठी पवित्र आत्म्याद्वारे अर्पण करतो. आमेन, आमेन आणि आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ प्रियानो. हा ती महत्वाचा संदेश आहे. पुन्हा ऐका तो. प्रेज द लॉर्ड.